ओके, नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, पुन्हा तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा परमेश्वर आम्ही हा विश्वास ठेवतो का आज जे प्रत्येक जण आणि जे टीव्हीवर पाहत आहेत यांचा वेळ व्यर्थ जाणार नाही प्रभू, पण अद्भुत प्रगटीकरण हे घेऊन जातील परमेश्वरा. सत्य यांना प्रगट होईल, यांची आध्यात्मिक वाढ होईल प्रभू, आणि मोठा गौरव ते पाहतील प्रभू. कारण देवा तुझा आत्मा आम्हाशी बोलणार आहे, आणि बायबल स्पष्टपणे सांगतं जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे. आणि पित्या आज पुन्हा एकदा तू आम्हाला नियमाच्या जूपासून मोकळं करणार आहे, आणि आत्म्यात चालण्यास आणि जे नवीन मार्ग तू आम्हाला प्रगट केले त्यात तू आम्हाला सहाय्य करणार आहे पित्या. म्हणून आम्ही सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आहोत जर तुम्ही लिहून घेणार असतील तर विषय लिहून घ्या. आजचा विषय हा शब्बातावरच आहे. का बायबल सांगतं का शब्बातामध्ये कशा प्रकारे प्रभूने चमत्कार केले, आणि मग दोन शब्बात म्हणजे बायबलमध्ये जे शब्बात लिहिलेले आहेत त्या दोन शब्बातामध्ये नेमकं काय बोलणं झालं, कोणते चमत्कार झाले, त्या शब्बातामध्ये कशी भविष्यवाणी पूर्ण झाली, हे सर्व आज आपण देवाच्या कृपेने शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. यस, काय आपला विषय? शब्बात. शब्बात. का शब्बातमध्ये त्यावेळेस काय काय घडामोडी झाल्या? दोन शब्बात आहेत, तसे तर भरपूर शब्बात प्रभूंनी केले, पण जे दोन शब्बात नमूद केले त्यामध्ये कोणत्या घडामोडी झाल्या, सदुकी आणि परुषीमध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली, ख्रिस्त काय बोलला, का बोलला, प्रभूंनी का शब्बातामध्ये हात टाकला, का परमेश्वराने शब्बाताचं नवीनकरण केलं, हे आम्हाला आज देवाच्या कृपेने समजणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूंनी शब्बाताबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या, का बायबल सांगतं का प्रभू म्हणतो शब्बाताचा प्रभूच मी आहे, शब्बाचा धनी मी आहे. परमेश्वर प्रथम उपदेश देत होता, डोंगरावर जाऊन सर्व शिकवायचा, पण हळूहळू तो जे नियम होते, ज्या पद्धती होत्या, ज्या संस्कृती होत्या त्याकडे वळू लागला, कारण त्याला ह्या देखील गोष्टी बदलायच्या होत्या. आणि मग आपण ते पण पाहणार आहोत की कशा प्रकारे या 2 दिवसांमध्ये किंवा या 2 शब्बातामध्ये कशा प्रकारे परमेश्वर जी भविष्यवाणी यशायाने केली होती ती भविष्यवाणी तो या ठिकाणी पूर्ण करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता अवघड चाललं असेल पण वचन पुढे जाईल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. तर प्रथम आपण या ठिकाणी मत्तय 12वा अध्याय काढूया. 1 ते 8 वचन पटपट आपण वाचूया. मत्तय 12वा अध्याय. त्या समयी येशू शब्बात दिवशी शेतामधून गेला, तेव्हा त्याच्या शिष्यास भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले. पण पुरुषांनी हे पाहिले तेव्हा ते त्याला म्हणाले, पहा, तुझे शिष्य शब्बात दिवशी जे करू नये ते करत आहेत. पण त्याने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले हे तुम्ही वाचले नाही काय? तो देवाच्या घरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या माणसांनीही खाऊ नयेत तर याजकांनीच मात्र खाव्या, त्या त्यांनी कशा खाल्ल्या? किंवा याजक मंदिरात शब्बात दिवशी शब्बात मोडून निर्दोष असतात हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? तर मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा मोठा असा कुणी येथे आहे. पण मला दया हवी आहे आणि यज्ञ नको. याचा अर्थ काय हे तुम्हाला समजले असते तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. कोणत्या दिवस ही घटना घडली? शब्बात दिवशी. शब्बात दिवशी. आणि खूप मोठं विधान या ठिकाणी येशूने केलं. तो काय मांडला? शेवटचं वचन काय सांगतं? मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. शब्बाताच्या दिवशी, याच्या पहिली पुष्कळ शब्बात होऊन गेले असतील, पण ह्या शब्बाताच्या दिवशी येशू ख्रिस्त एक विधान करतोय. आणि विधान काय? का मी शब्बाताचा प्रभू आहे. आलं लक्षात? कोणत्या दिवशी झालं? शब्बात दिवशी. आणि खूप मोठी गोष्ट ख्रिस्त बोलतोय, आणि ही गोष्ट सदुकी आणि परुषी यांना न पचणारी ही गोष्ट आहे. कारण तो म्हणतो मंदिराही पेक्षा मोठा इथं कोणीतरी आहे. काय शब्द वापरलेत? मंदिराही पेक्षा मोठा कोणी इथं तरी आहे, आणि तो शब्बाचा धनी आणि प्रभू आहे. आलं लक्षात? आता ठीक आहे, हा कोणता दिवस होता? शब्बाताचा. त्याचंच पुढचं वचन वाचूया आपण, 9वं वचन. नंतर तो तिथून निघून त्यांच्या सभास्थानामध्ये गेला. 10वं वचन. आणि पहा, एक हात वाळलेला असा कोणी माणूस तेथे होता. 1 मिनिट. आता मी सांगितलं 2 शब्दात. किती शब्दात? 2 शब्द. 2 म्हणजे ह्या एक आठवड्याचा आणि दुसऱ्या एक आठवड्याचा. तर इथं मला ते तुम्हाला समजून सांगायचं का पहिले जे वाचलं ते कोणत्या दिवशी झालं? शब्बात दिवशी. नंतर पुढे आपण काय वाचतो? नंतर तो तिथून निघून त्यांच्या सभास्थानात गेला. मग हे कोणत्या दिवशी झालं? त्याच दिवशी. पुन्हा वाचा, तिथं असं लिहिलंय 9वं वचन. नंतर तो तिथून निघून त्यांच्या सभास्थानामध्ये गेला. आणि पुढे लिहिलं, आणि पहा, एक हात वाळलेला असा कोणी माणूस तेथे होता.
कोणत्या दिवशी झालं? त्याच दिवशी. पण हेच तुम्हाला फरक सांगायचं, कारण आम्ही त्यानंतर हे वाचतो ना, मग आम्हाला वाटतं की त्याच दिवशी. हे त्या दिवशी नव्हतं, तर त्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या शब्बाती. म्हणजे आज समजा आज रविवार आहे, सॉरी आज शनिवार आहे, आज शब्बात दिवस. मग हे जे पहिले विधान वाचलं कोणतं? का मी शब्बाताचा प्रभू आहे. आणि जे दुसरं विधान वाचलं कोणतं? एक हात वाळलेला माणूस. आम्हाला वाटतं की त्याच दिवशी झालं. त्या दिवशी नाही, दुसरा शब्बात पुढच्या आठवड्याचा. कोणता? पुढच्या आठवड्याचा. त्याचा पुरावा मी तुमच्या समोर देतो, म्हणजे तुम्हाला कळेल. लूक 6 अध्याय काढू आपण. लूक 6 अध्याय, 6 अध्याय आणि 6 वचन. हा रीड करा. नंतर दुसऱ्या एका शब्दात दिवशी असे झाले की त्याने सभास्थानात जाऊन शिकवले, आणि ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक माणूस तेथे होता. हा काय लिहिलं त्या ठिकाणी? नंतर दुसऱ्या एका शब्दात दिवशी. हा कोणता शब्दात? दुसरा शब्दात. हा आता ठीक आहे, 6 अध्याय पहिलं वचन वाचा. मग असे झाले की एका शब्दात दिवशी तो शेतामधून जात होता, आणि त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खात होते. हा कळलं का या ठिकाणी? येस. मत्तेमध्ये आपण पाहिलं का पहिल्या शब्दात कंस मोडले होते आणि कंस खात होते, तो एक शब्दात. आणि खाली 6व्या वचनामध्ये लिहिलंय दुसऱ्या शब्दाच्या दिवशी त्यांनी एक हात वाळलेल्या माणसाला काय केलं? बरं केलं. म्हणजे 2 शब्दात आहेत. किती शब्दात आहेत? 2 शब्दात. पण मत्तेमध्ये वाचताना आम्हाला वाटतं का एकच आहे, पण एक नाही, हे 2 शब्दात आहे. आणि या शब्दातामध्ये मुद्दामून प्रभू येशू या ठिकाणी हे चमत्कार करत आहे. कारण 6व्या अध्यायामध्ये आणि त्याचं 8वं वचन वाचू आपण. 8वं वचन. परंतु तो त्यांचे विचार जाणत होता, आणि तो त्या हात वाळलेल्या माणसाला म्हणाला, उठ व मध्ये उभा राहा. तेव्हा तो उठून उभा राहिला. हा बायबल सांगतं का त्याला माहित होतं का सदुकी आणि परुषी माझ्याबद्दल काय विचार करत आहे, आणि मुद्दामून त्यांनी हा चमत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. इथपर्यंत कळलं? आपण जे अभ्यास करणार आहोत 2 शब्दाच्या दिवशी येशूनी काय काय केलं, आणि का मुद्दामून तो शब्दाच्या दिवशी चमत्कार करतो. कारण त्याला माहित नव्हतं का सदुकी आणि परुषी शब्दात दिवशी काही करत नाही. त्याला माहित होतं या सर्व गोष्टी, का त्या दिवशी कुणी काही काम करत नाही. पण ह्या ठिकाणी मुद्दामून तो एक बदलाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं इथपर्यंत? तर प्रथम या ठिकाणी जसं मत्ते 12 मध्ये आपण वाचलं, त्यांनी काय विधान केलं? मी शब्दाचा प्रभू आहे. मी शब्दाचा काय? प्रभू आहे. शब्दाचा अर्थ काय? विश्रांतीचा दिवस. शब्दात म्हणजे काय? शब्दाचा अर्थ विसावाचा दिवस. कोणता दिवस? पण कोणता विसावा? थोडी तुम्हाला एक्सप्लेन करतो, मग आपण ट्रॅकवर येऊ. बायबल सांगतं का पित्यानी ही सर्व पृथ्वी अस्तित्वात आणली, आपलं काम समाप्त केलं. काय केलं का आपलं काम? आणि मग काय घेतला? विसावा. आपलं काय काम समाप्त केलं? काम. मग त्यांनी कोणता विसावा घेतला? शारीरिक. कोणता विसावा घेतला? शारीरिक. म्हणजे शब्दात म्हणजे विसावा, पण कोणता विसावा? शारीरिक विसावा. कोणता विसावा? शारीरिक विसावा. आणि शारीरिक विसावा बरोबर कोणती सहभागिता? नाही कळलं. बायबल सांगतं शब्दात पाळा. काय पाळा? म्हणजे काय घ्या? विसावा. पण कसा पाळा? पवित्र. कसा पाळा? पवित्र. म्हणजे कोणत्या सानिध्यामध्ये राहा? देवाच्या सानिध्यात. येते का लक्षात? शब्दात म्हणजे विसावा घ्यायचा. शब्दात म्हणजे काय? विसावा. कोणता विसावा? शारीरिक विसावा. शारीरिक विसावा. आणि कोणाच्या सहभागितेमध्ये राहायचं? देवाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा शब्दात काही पिढ्यांपासून बायबल सांगतं का ते सदुकी परुषी आणि सर्वजण पाळत होते. पण ख्रिस्त येतो एक वेगळं विधान करतो का मी शब्दाचा प्रभू आहे. मग नेमकं त्याला या ठिकाणी काय सांगायचं हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रथम आम्हाला हे पाहायचं का शब्दात म्हणजे विसावा. शब्दात म्हणजे काय? विसावा. आणि स्वतः परमेश्वरांनी आज्ञा ज्या 10 आज्ञा दिल्या त्यामध्ये देखील लिहिलं का काय पाळा? शब्दात पाळा. काय पाळा? शब्दात दिवस पाळा. म्हणजे काय घ्या? विसावा घ्या. काय घ्या? विसावा. पण वास्तविक सत्य जर पाहायला गेलं तर हा विसावा किती दिवस होता? किती दिवस विसावा होता? एक दिवस. आणि म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारे हा विसावा आम्हाला भेटला पाहिजे होता त्या प्रकारे त्या विसावाचा फायदा आम्हाला भेटत नव्हता. कारण जर वास्तविक सत्य आम्ही पाहिलं तर बायबल सांगतं की जसं आदम आणि हवानी पाप केलं त्यांच्या वाटेला शाप आले. काय आले? शाप. आणि प्रभूने एक शब्द वापरला का आयुष्यभर तुम्ही कष्ट करणार. काय करणार? कष्ट करणार. रेफरन्ससाठी तुम्ही पहा बायबलमध्ये का आदम आणि हवाने ज्यास पाप केलं प्रभू त्यांना काय म्हटलं? तुम्ही आयुष्यभर काय करणार? कष्ट करणार. विसाव्याचा किती दिवस होता? एक. पण हा विसावा यांना पूर्ण विसावा देऊ शकत नव्हता. जरी एक दिवस विसावा घ्यायचे पण 6 दिवस कशामध्ये जायचे? कष्टामध्ये. समजतंय का याचा आध्यात्मिक या ठिकाणी का विसावा जो होता तो एक दिवस घ्यायचे पण कष्ट किती दिवस होते? आलं लक्षात का? कारण त्याचे शाप होते. त्यांच्यावर काय होते? शाप होते. का तुम्ही विसावा जरी घेताय नियमशास्त्र तुमच्या बरोबर आहे तुम्हाला ते एकच विसावा देऊ शकतं. पूर्ण तुम्हाला ते विसावा देऊ शकत
नाही. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूंनी पाहिलं का मनुष्य हा कष्टी आहे, हा दुःखी आहे, हा पूर्ण विसावा पाहू शकत नाही. नियमशास्त्रात ती ताकद नाहीये की ते त्याला पूर्ण विसावा देईल. पण ते किती दिवस विसावा द्यायचं? एक दिवस. आणि उपदेशक मध्ये असं लिहिलंय, उपदेश सर्व 4 अध्याय 8 वचन वाचा. वाचा. कोणी एकटाच आहे आणि त्याच्याबरोबर दुसरा नाही. होय, त्याला मुलगा नाही, भाऊही नाही, तथापि त्याच्या सर्व श्रमांचा काही अंत नाही. काय शब्द वापरला? त्याच्या सर्व श्रमांचा काही अंत नाही. त्याच्या सर्व श्रमाचा काही अंत नाही. म्हणजे काय? विसावा होता किती दिवस? विसावा होता किती दिवस? एक दिवस. एक दिवस. पण बायबल इथं स्पष्टपणे सांगतो उपदेशक मध्ये का त्याला आयुष्यभर श्रम करायचे आहेत. आणि देवाची इच्छा होती का आम्हाला पूर्ण विसावा मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विसावा किती दिवस भेटायचा? एक दिवस. एक दिवस. कशापासून? कष्टापासून, शारीरिक कामापासून. पण देवाची इच्छा होती का सर्वकालिक विसावा तुम्हाला मिळावा, सर्वकालिक विसावा तुम्हाला मिळावा. कारण हे कष्ट जे या संदर्भात आहे का तुम्ही करता पण यश नाहीये, तुम्ही करता पण तुम्हाला यश नाहीये. आणि म्हणून आयुष्यभर तुम्हाला रखडावं लागतं, आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावे लागतात. पण ज्या प्रकारे सुख समाधान पाहिजे ते मिळत नाही. आणि म्हणून देवाची इच्छा होती का असा विसावा तुम्हाला द्यावा का त्यामध्ये तुमचं सर्व श्रम सर्व कष्ट निघून जावे. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरास पत्र 8 अध्याय 13 वचन. त्याने नवा करार असे म्हटल्याने पहिल्याला जुना केला आहे, आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आहे. जुनं कसं आहे? जीर्ण. म्हणजे शब्दात किती दिवस होता? एक दिवस. विसावा किती दिवस भेटायचा? एक दिवस. पण मनुष्याला एक दिवस नाही 7 दिवस विसाव्याची गरज आहे. मनुष्याला 7 दिवस विसाव्याची गरज आहे. आणि म्हणून लिहिलंय का जुना करार हा जीर्ण आहे. जुना करार कसा आहे? जीर्ण आहे. हा मनुष्याला पूर्ण मोकळीक देऊ शकत नाही, हा पूर्ण विसावा त्याला देऊ शकत नाही. आणि म्हणून बायबल सांगतं, जर आपण योहान शुभवर्तमानाचा 10 अध्याय 10 वचन काढलं, चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उदंड असावे म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव येशू कशासाठी आला? जीवन देण्यासाठी. कसं जीवन? उदंड जीवन. म्हणजे सर्वकालिक. म्हणजे काय? सर्वकालिक. पहा, याचं आध्यात्मिक प्रगतीकरण आहे. चोर येतो चोरी करण्यासाठी, पण येशू आला जीवन देण्यासाठी. फक्त जीवन नाही, सर्वकालिकाचं जीवन. प्रेज द लॉर्ड. कोणतं जीवन? सर्वकालिक. सर्वकालिकाचं जीवन. आणि मग त्या जीवनामध्ये कष्ट नाही, त्या जीवनामध्ये विसावा आहे. प्रेज द लॉर्ड. त्या जीवनामध्ये काय? विसावा आहे. आणि म्हणून मत्तय याचा 11 अध्याय आणि 28 वचन सांगतं, आहो कष्टकरी व भारकांत जना हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा. काय शब्द वापरला? आला का विसावा? आता पहा, हे आध्यात्मिकरित्या समजून घ्या या ठिकाणी. का ख्रिस्ताला माहितीये का तुम्हाला विसावा मिळतो, पण किती दिवस मिळतो? एक दिवस. पण देवाची इच्छा की तुम्हाला एक दिवस नाही, तुम्हाला सर्वकालिक विसावा मिळावा. तुम्हाला काय मिळावा? सर्वकालिक विसावा. आणि म्हणून या ठिकाणी तो आमंत्रण देतो, आहो कष्टकरी. काय शब्द वापरला? काय शब्द वापरला? कष्टकरी. विसावा कशापासून भेटतो? कामापासून. विसावा शारीरिक आहे. कशापासून विसावा भेटतो? कष्टापासून. आणि म्हणून तो आमंत्रण काय देतो? आहो कष्टकरी व भारक्रांत जना हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. मी तुम्हाला काय देतो? विसावा देतो. म्हणजे प्रभूला म्हणायचं का आता एक दिवसाचा विसावा घेऊ नका, आता सर्वकालिकाचा विसावा घ्या. आता 7 दिवस विसावा घ्या, आठवड्याचे 7 दिवस विसावामध्ये राहा. आणि म्हणून तुम्ही मजकडे या, कारण मी शब्बाताचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय म्हणला? मी शब्बाताचा काय? धनी आहे. धनी आहे. मी शब्बाताचा काय? धनी आहे, प्रभू आहे. पण त्या अगोदर मत्ते 11:28 मध्ये त्यांनी काय सांगितलं? आहो कष्टकरी भारक्रांत जना हो, मजकडे या, मी तुम्हाला काय देतो? विसावा देतो. पण आम्ही हे वचन त्या प्रकारे घेत नाही ज्या प्रकारे समजलं पाहिजे. ख्रिस्त कोणत्या विसावाबद्दल बोलतो? ख्रिस्त शाब्बाताबद्दल बोलतोय. कशाबद्दल? शाब्बाताबद्दल. का जो विसावा तुम्ही एक दिवस घेता, हा विसावा तुम्हासाठी पुरा नाही. तुम्ही माझा स्वीकार करा, मला तुमच्यामध्ये राहू द्या, मला तुमच्यामध्ये जागा द्या, म्हणजे हा विसावा तुम्हाला एक दिवस नाही, तुम्हाला 7 दिवस भेटेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर कोणी म्हणतं का नाही शब्बात फक्त शनिवारी आणि शनिवारी चर्चला गेलं पाहिजे किंवा फक्त शनिवारीलाच महत्व दिलं पाहिजे, कशा प्रकारे? का शब्बाताचा प्रभू कोण आहे? येशू आहे. येशू. त्यांनी आमंत्रण कोणाला दिलं? आपल्या सर्वांना. कोणाला दिलं? आम्हाला. का आहो कष्टकरी भारक्रांत जना हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देतो. मग आता कोणाकडे आलो आपण? येशूकडे. आणि मग येशू आता कोणामध्ये राहतो? आपल्यामध्ये. मग विसावा आहे का नाहीये? आहे. ख्रिस्त आम्हाला आमंत्रण देतो
का तुम्ही मजकडे या. आणि योहानमध्ये काय लिहिलंय का तुम्ही मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहतो. तुम्ही मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहतो. मध्ये काय लिहिलं का पहिले मी मातीच्या मंदिरात राहायचो, पण आता मी तुम्हालाच आपलं मंदिर केलेलं आहे. मग आता विसाव्याचा परमेश्वर, शाब्बाताचा परमेश्वर कोणामध्ये राहतो? आपल्यामध्ये राहतो. आपल्यामध्ये. मग आम्हाला एकच दिवस विसावा भेटणार का आठवड्याच्या 7 दिवस विसावा भेटणार? 7 दिवस. मग आमच्यासाठी शाब्बात म्हणजे विसावा 1 दिवस आहे का 7 दिवस आहे? 7 दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ख्रिस्त मुद्दामून ही गोष्ट लोकांना समजून सांगतोय का तुम्हाला कळणं गरजेचं आहे का आता 1 दिवस विसावा घेऊ नका, तर आठवड्याच्या 7 दिवस विसावा घ्या, कारण मी तुम्हात राहत आहे. आणि मग जर परमेश्वर आमच्यामध्ये राहतो तर तो आम्हाला देहात चालवल का आत्म्यात चालवल? आत्म्यात चालवा. का असं लिहिलंय? शाब्बात पवित्र पाळा. कसा पाळा? पवित्र पाळा. मग परमेश्वर देहात चालवणार का आत्म्यात चालवणार? आत्म्यात चालवा. आत्म्यात. मग आम्ही आत्म्यात चालणार तर हा पवित्र दिवस नाही राहणार का आमच्यासाठी? आठवडा पवित्र नाही जाणार का आमचा? जाणार. समजतं का? ठिकाणी ख्रिस्त मुद्दामून या ठिकाणी शाब्बात दिवशी हे विधान करतो, कारण त्याला आता जुना नियम पूर्ण स्वतःमध्ये करून नवीन दिशा, नवीन मार्ग लोकांना प्रगट करायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्त स्वतःमध्ये काय पूर्ण करतोय? नियम. स्वतःमध्ये काय पूर्ण करतोय? नियम. आणि स्वतः नवीन मार्ग सांगतोय. काय सांगतोय? नवीन मार्ग. का तो या ठिकाणी स्वतःमध्ये काय पूर्ण करतोय? नियम. आणि आम्हाला काय प्रगट करतोय? नवीन मार्ग. नवीन मार्ग. आणि म्हणून त्यांनी काय लिहिलं? त्याच्याच पुढचं वचन आपण वाचलं तर, जर या ठिकाणी पुन्हा त्याचं खालचं वचन वाचा, त्याचं खाली काय लिहिलंय? मी अंतकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून तुम्ही आपणावर माझे जू घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो परमेश्वर? माझं काय घ्या? जू. जू म्हणजे काय? ओझ. आणि प्रभूचं ओझ कसं आहे? हलकं. पण ओझ काय आहे? काय ते ओझ? वचन. कळतं का? ठिकाणी ख्रिस्त म्हणतो का अहो कष्ट करी भार कांता ज्यांना हो मजकडे या, मी तुम्हाला काय देतो? विसावा. आणि पुढच्या वाटत त्यांनी काय लिहिलं का तुम्ही माझा जू घ्या. तुम्ही काय घ्या? माझा जू. तुम्ही माझं ओझ घ्या, ते अत्यंत सोपं आणि हलकं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला काय सांगतो पुन्हा ऐका. नियमशास्त्र ख्रिस्तात पूर्ण झालं आणि ख्रिस्तानी आम्हाला नवीन मार्ग प्रगट केलेले आहे. म्हणून जुन्या नियमात तुम्ही चालू नका, तर जे मार्ग प्रभूंनी प्रगट केले त्या मार्गात तुम्ही चाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणलो का नाही मी शनिवारी शब्दात पाळणार, तर तुम्ही जुन्या नियमात चालता, तुम्ही ख्रिस्ताचा जू घेतलेला नाही. माझा जू घ्या, माझं ओझं घ्या, ते अत्यंत हलकं आणि सोपं आहे. म्हणजे काय? माझा जू म्हणजे काय? माझे मार्ग, माझे वचन. आणि म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. म्हणून तुम्हाला आता नियमाची गरज नाहीये. तुम्हाला कसली गरज आहे? माझी. तुम्हाला नियमाची गरज नाही. तुम्हाला कोणाची गरज आहे? माझी. कारण मीच मार्ग आहे, कारण मीच मार्ग आहे. आणि म्हणून जे मी प्रगट करतो ते तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मी तुम्हाला प्रगट करतो, कोण म्हणतं? येशू. का जे मी तुम्हाला प्रगट करतो ते तुम्ही करा, कारण त्याच कारणास्तव परमेश्वरांनी मला पृथ्वीवर पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. का या ठिकाणी ख्रिस्त या ठिकाणी जे विधान आपल्या मुखातून देतो का शाब्बाताचा प्रभू मीच आहे, कारण त्याला शाब्बातामध्ये आता खूप मोठं परिवर्तन आणायचं आहे. कारण त्याला हे दाखवायचं आहे का माझ्यात ते पूर्ण झालं. आता मी जे सांगतो तुम्ही त्या नवीन क्रमामध्ये चाला आणि 1 दिवस पवित्र नाही, आठवड्याच्या 7 दिवस पवित्र राहा. फक्त तुम्हाला माझ्यामध्ये घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? म्हणून 1 दिवस पवित्र नाही. किती दिवस पवित्र? 7 दिवस. 1 दिवस विसावा नाही. किती दिवस विसावा? 7 दिवस. कारण आमच्यामध्ये कोण राहतो? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्त ह्या प्रकारे हा विधान करतो का आम्हाला कळावं का आता शाब्बात जो जुन्या कराराप्रमाणे जे आम्ही फक्त शनिवारी पाहायचो, आता फक्त शनिवार नाही तर आम्हाला 7 दिवस पवित्र पाळायचे आहेत, कारण हेच नवीन मार्ग परमेश्वर प्रगट करण्यासाठी या पृथ्वीवर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी हे रेफरन्स तुम्हाला दाखवले का विसावा म्हणजे नेमका कोणता विसावा आहे? हा शारीरिक विसावा होता. कोणता विसावा होता? शारीरिक. पण येशूमध्ये फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिकरित्या देखील आम्हाला आशीर्वाद करण्यात आलेलं आहे. आता कोणते शाप आणि पाप आमच्यावर राज्य करणार नाही, कोणते कष्ट विनाकारण आम्ही वाहणार नाही, तर जे काही करू परमेश्वर त्याचं डबल प्रतिफळ देईल, कारण त्याच्यामध्ये आम्ही हा विसावा घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? म्हणून ख्रिस्त प्रगट करतो त्या भाषणामध्ये का जास्त कंस मोडतात तो हे सर्व या ठिकाणी बोलतो, कारण त्याला ते चान्स पाहिजे होता. त्याला माहित होतं की काही ना काही मला बोलतील, पण मला मुद्दामून त्यांना बोलू द्यायचं, कारण मला ह्या सर्व गोष्टी माझ्या लोकांना प्रगट करायच्या आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी संदेश द्यायच्या पूर्वी सांगितलं होतं
की ह्याच ठिकाणी परमेश्वर एक भविष्यवाणी पूर्ण करतोय. काय पूर्ण करतोय? भविष्यवाणी. आता भविष्यवाणी काय होती ही तुम्हाला सांगण्या अगोदर थोडं बद्दल मला येशूबद्दल सांगायचं. का यहुदी लोक मसीहाची वाट पाहत होते. कोणाची? मसीहाची. आणि त्यांना वाटत होतं की मसीहा कोणत्या स्वरूपात येईल. येस, वेगवेगळे प्रकारचे विचार लोकांमध्ये होते का तो ह्या स्वरूपात येईल. पुष्कळ लोकांना वाटायचं का ज्या प्रकारे मोशेने मायटी मिरॅकल्स केले तो त्याच स्वरूपातील मोठे चमत्कार करेल, रोमी साम्राज्याचा तो नाहीनाट करेल. या प्रकारचे वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये होते. पण जर यशाया आम्ही प्रॉपरली वाचलं तर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळतं का ख्रिस्त कोणत्या स्वरूपात येऊन कोणत्या प्रकारचं काम या ठिकाणी पूर्ण करणार होता. प्रेज द लॉर्ड. यहुदी लोकांचा इतिहास वाचा. ज्याही वेळेस ते बंधनामध्ये होते मायटी मिरॅकल झाले, चमत्कार झाले. स्टार्टिंगला पहा, नोहाच्या काळामध्ये महाप्रलय आला, बरोबर. मोशेच्या काळामध्ये चमत्कार झाले, मोशेच्या काळामध्ये मोठमोठे चमत्कार झाले. शमशनचा टाइम घ्या, भरपूर फायटिंग झाली. दाविदाचा टाइम घ्या, भरपूर लढाई झाली. आणि म्हणून यहुदी लोकांच्या डोक्यामध्ये फिट होतं का तारणारा येईल ना, असा पॉवरफुल येईल, असा ताकदवर येईल का तो रोमी साम्राज्य 2 मिनिटात काय करेल, संपून टाकल. या प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये चालला होता. एक संदर्भ तुम्हाला घेतो समजावं म्हणून या ठिकाणी. जर आपण या ठिकाणी योहान शुभवर्तमान 6वा अध्याय काढला, 14 आणि 15 वचन. तेव्हा तो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. हा, कोणता चमत्कार केला होता येशूनी? आता एक वचन वाचलं आपण. काय वचन वाचलं, काय म्हणलं या ठिकाणी? पुन्हा वाचा. तेव्हा जो चमत्कार त्याने केला. हा, एक मिनिट. कोणता चमत्कार केला त्यांनी? शीर्षक काय दिलं तिथं? 5,000 भोजन घालतो. हा, 5,000 काय दिलं? भोजन. हा, पहा का येशू ख्रिस्त उपदेश देत होता, लोकांना भूक लागली आणि म्हणून देवाने काय केलं त्या ठिकाणी? काय दिलं त्यांना? भाकरी दिल्या. काय दिल्या? भाकरी. भाकरी ज्यावेळेस दिल्या, पुढे काय झालं तेच वचन वाचा पुन्हा. तेव्हा जो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. हा, पुढे काय लिहिलंय? यास्तव आपणाला राजा करण्याकरता ते येऊन आपणाला बळाने धरणार आहेत हे जाणून येशू स्वतः पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला. हा, पहा या ठिकाणी मला काय सांगायचं की जसं मी सांगितलं का तारणाऱ्याची वाट बघत होते, पण त्यांना वाटलं होतं का तारणारा चमत्कार करणारा असेल. काय करणारा असेल? चमत्कार. मग येशूने पहिले चमत्कार नव्हते केले का? आंधळ्यांना पांगांना बरं नव्हतं केलं का? केलं होतं. पण त्यांना मोशेचा मानना खूप चांगल्या प्रकारे माहित होता. कोणता? मोशेच्या काळामध्ये कुठून मानना आला होता? स्वर्गातून. आणि मग याही ठिकाणी भूक लागली, त्यांनी प्रार्थना केली आणि त्या टोपल्या भरल्या गेल्या. आणि मग त्यांच्या डोक्यात हे भ्रम पडलं, हा नक्की मोशेसारखाच आहे आणि हा ज्या प्रकारे मोशेने चमत्कार कडून मिस्री सैन्यांचा नाहीनाट केला तोच मोशेप्रमाणे हा येशू आता आम्हासाठी याला आम्ही राजा करू, याला राजा आम्ही घोषित करू आणि मग आम्ही मिळून कोणाबरोबर लढाई करणार? रोमन बरोबर. कोणाबरोबर? रोमन बरोबर. आणि म्हणून बायबल सांगतं की जसं येशूने वातावरण पाहिलं, येशू निघून गेला. वाचलं तिथं, येशू काय केला? निघून गेला. एकट्यामध्ये गेला. कुठे गेला? एकटाच डोंगरावर. का? कारण येशूची इच्छा नव्हती का ज्या प्रकारे तुम्ही मला समजताय त्या प्रकारे तुम्ही मला समजावं. कारण जे तुम्ही विचार करताय तसा मी नाही. मी मारामारा करण्यासाठी आलो नाही, तर मी नवीन मार्ग आणि तुमचे पाप आणि शाप क्षमा व्हावे यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं का ख्रिस्त माहिती काम करत होता, पण त्यांना ते समजत नव्हतं. कारण त्यांना वाटायचं का ऍक्शन हिरो येईल. कोणता हिरो येईल? ऍक्शन हिरो. कारण याच्या पहिले भरपूर ऍक्शन झाली, पण हा ख्रिस्त खूप सिंपल आहे. हा खूप प्रेमळ भाषा बोलतो, हा क्षमेची भाषा बोलतो, पण हे काही त्यांना मॅच होत नव्हतं. समजतंय? तर इथपर्यंत आलो आपण. आता मी सांगेल भविष्यवाणी, का कशा प्रकारे ती भविष्यवाणी पूर्ण होती आणि त्या भविष्यवाणीत काय लिहिलं. काढूया आपण यशाया 42च्या अगोदर थोडं सांगल. 2 शब्दात. एक शब्दात दिवशी काय मोडले? कंस. आणि काय विधान केलं प्रभूनी? का मी शब्दाचा प्रभू आहे. आणि दुसऱ्या शब्दाच्या वेळेस एक हात वाळलेला माणसाला प्रभूनी काय केलं? बरं केलं. आणि नंतर सांगितलं जसं मी शब्दाचा प्रभू आहे, म्हणजे नवीन मार्ग प्रकट केला. काय प्रकट केला? नवीन मार्ग. आता वाचूया हे वचन, म्हणजे आम्हाला हे स्पष्ट करतील का त्या ठिकाणी येशू ख्रिस्त भविष्यवाणी पूर्ण करतोय. काय पूर्ण करतोय? भविष्यवाणी. वाचू या ठिकाणी आपण. प्रथम पहिलं वचनापासून चालू करूया. प्रत्येक जण आपल्या बायबलमध्ये पहा. पहा, माझा सेवक त्याला मी सांभाळतो, माझा निवडलेला त्याच्या ठाई माझा जीव संतोष पावतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवला आहे, तो राष्ट्रांसाठी न्याय पुढे आणतो. हा, काय लिहिलंय? का मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवलेला आहे. आणि वरती शीर्षक काय लिहिलंय? देवाचा सेवक ख्रिस्त याच्याविषयी भविष्य. हा, कोणाविषयी भविष्य? येशू ख्रिस्ताबद्दल. हा, ठीक आहे. पुढे वाचूया दुसरं वचन. तो ओरडणार नाही व आपली वाणी उंचवणार नाही आणि ती
रस्त्यात ऐकू येऊ देणार नाही. हा, काय लिहिलंय? तो ओरडणार नाही. नाही, तो आपली वाणी उंचवणार नाही आणि तो रस्त्यात ऐकू येऊ देणार नाही. म्हणजे काय? का ज्या वेळेस बंड करायचा असेल, काय करायचं असेल, एखादा अत्याचार झाला, आपण काय काढतो मग? मोर्चा. काय काढतो? मोर्चा. रोडवर काय देतो? घोषणा. समजत्या ठिकाणी. आता मी वाचतो, पुन्हा लक्ष ऐका. तो ओरडणार नाही, तो आपली वाणी उंचवणार नाही आणि ती रस्त्यात ऐकू देणार नाही. म्हणजे काय? या ठिकाणी स्पष्ट झालं का तो अशा प्रकारे येऊन तिथं विद्रोह करणार नाही, तो अशा प्रकारे मोर्चे रॅली काढून आरडाओरडा करणार नाही. मग तो काय करणार? पुढे वाचूया. तो ठेचलेला बोरू मोडणार नाही. हा, काय लिहिलंय? मोडणार नाही. हा, कोण? येशू. ठेचलेला बोरू. बोरू म्हणजे काय? बोरू म्हणजे जो जुन्या काळातला पेन होता. जुन्या काळातला काय होता? पेन. आणि त्याची नीप कशी असायची? चपटी. कशी असायची? चपटी. जुन्या काळातला जो पेन होता तो कसा असायचा? चपटा. आणि म्हणून काय शब्द वापरला? तो ठेचलेला बोरू मोडणार नाही आणि मिनमिनती असलेली वात तो विजवणार नाही. म्हणजे काय? ओके, पुन्हा वाचा. हा, लक्ष देऊन ऐका. परमेश्वराचं प्रगटीकरण दिलं आम्हाला. तो ठेचलेला बोरू मोडणार नाही. हा, तो ठेचलेला बोरू मोडणार नाही. पुढे काय लिहिलंय? आणि मिनमिनत असलेली वात तो विझवणार नाही. हा, पहा, याचा अर्थ असा होतो का ठेचलेला बोरू आणि मिनमिनती वात म्हणजे जुन्या काळात जरी प्रभू येशू नव्हता, पण आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी काय होतं? समजतंय का? पहा, हे प्रगटीकरण आहे. का असं लिहिलंय का जी मिनमिनती वात म्हणजे प्रकाश, पण कसा? पूर्ण नाही. कसा? थोडासा. म्हणजे काय? नियमशास्त्र हे पूर्ण प्रकाश देत नाही, हे पूर्ण तारण देत नाही, पण मार्ग तर प्रगट करतं. नियमशास्त्र पूर्णतः तुम्हाला तारण मिळू देऊ शकत नाही, तरी पण ते तुम्हाला भरपूरच देवाच्या मार्गात चालण्यास सहाय्य करू शकतं. आणि म्हणून बायबल सांगतं का ख्रिस्त नियमशास्त्र मोडण्यासाठी नाही, पूर्ण करण्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येते का लक्षात? पूर्ण वाचतो, लक्ष देऊन ऐका. तो ठेचलेला बोरू मोडणार नाही म्हणजे जे जुनं नियमशास्त्र लिहिलेलं आहे तो ते रद्द करणार नाही. ती मिनमिनती वात आहे. कशी आहे? म्हणजे ते प्रकाश देतं पण पूर्ण प्रकाश देत नाही. नियमशास्त्र होतं ते प्रभूंना चालवायचं, पण ते पूर्ण मोकळीक देत नव्हतं. समजतंय? तो ते मोडणार नाही, तो ते आपल्यामध्ये काय करणार? पूर्ण करणार. काय करणार? पूर्ण करणार. पुढे काय लिहिलं? वाचूया त्याचं पुढचं वचन, चौथं वचन. सत्याने न्याय पुढे आणील. हा, चौथं वचन. तो पृथ्वीत न्याय स्थापीपर्यंत थकणार नाही व निरुत्साह होणार नाही आणि द्वीपे त्याच्या नियमशास्त्रांची वाट पाहतील. जर कुणी नियमशास्त्रात आणि नवीन करारात गुरुपटलेला आहे, शब्दात पाळायचा का, वलांडन सण करायचं का, समर्पण करायचं का, बुडूनच बाप्तिस्मा करायचा का, जर ह्यात तुम्ही गुरुपटलेले असताल आणि हे वचन तुम्ही ऐकलं असतं तर तुमच्या हृदयात खूप आनंद आला असता. पुन्हा ऐकतो काय लिहिलंय? कोण येणार? ख्रिस्त. कोण येणार? ख्रिस्त येणार. ख्रिस्त. आणि ख्रिस्त कशासाठी येणार? किती स्पष्ट भाषा वापरली. पुन्हा वाचतो. तो पृथ्वीत न्याय स्थापीपर्यंत थकणार नाही व निरुत्साह होणार नाही आणि द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची वाट पाहतील. कोणाचं नियमशास्त्र? येशूचं. कोणाचं नियमशास्त्र? प्रेज द लॉर्ड. म्हणून ख्रिस्त म्हणतो का माझा जू अत्यंत हलका आणि सोपा, वाहण्यास उत्तम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन नियम देतोय का तुम्ही हे फॉलो करा, कारण तीच तर भविष्यवाणी माझ्यासाठी आहे का मी नवीन मार्ग दाखवण्यासाठी आलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? का तो शब्दाला हाताळतोय, का तो शब्दात हलवतोय? का? कारण त्याला आता येऊन त्याच्यामध्ये ते पूर्ण करून नवीन मार्ग लोकांना प्रगट करायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी नवीन मार्ग सांगितले आणि म्हणून प्रथम त्यांनी बदलात शब्दामध्ये आणला. कशामध्ये? शब्दात. आणि नंतर वलांडन सण. नंतर बदलाव कशामध्ये आणला? वलांडन. कारण वलांडनचा तो काय म्हणतो? घ्या काय माझे शरीर आहे. म्हणजे वळणाचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं? कशामध्ये? मग आपण घेतो का नाही प्रभू भोजन? समजतं काय ठिकाणी? ख्रिस्त नवीन मार्ग दाखवण्यासाठी आला. जुना मार्ग त्याच्यामध्ये पूर्ण झाला आणि तो नवीन मार्ग दाखवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी जसं मी सांगितलं का शब्दात जर तुमच्या मनात कन्फ्यूज आहे, शब्दाबद्दल, वलांडन सणाबद्दल, समर्पणाबद्दल, बुडून बाप्तिस्म्याबद्दल, तर ख्रिस्तांनी आम्हाला नवीन मार्ग प्रगट केले आणि म्हणून आम्हाला आता जे प्रभूने शिकवलं, येशूने शिकवलं, त्या मार्गात आम्हाला चालायचं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पॉल आपल्या पत्रामध्ये नेहमी शिष्यामध्ये आणि इतर प्रेषितामध्ये त्याचा वाद चालायचा. आणि म्हणून तो म्हणतो का शब्दाविषयी कोणी तुमचा न्याय करू नाही, सणाविषयी कोणी तुमचा न्याय करू नाही. का? कारण हे जुन्या गोष्टी या सावली होत्या, या छाया होत्या. कोणाच्या? येशूच्या. आणि तो प्रत्यक्षात आलेला आहे.
प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही त्या फॉलो करू नका, जर तो प्रत्यक्षात आलाय त्याच्या मागे तुम्ही चाला, तो वचन आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त नवीन मार्ग प्रकट करण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून तो जोर देऊन सांगतो, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. म्हणून तुम्ही नियमाच्या मागे पळू नका, तुम्ही सणाच्या मागे पळू नका, तुम्ही शब्दाच्या मागे पळू नका, तुम्ही जुन्या विधीच्या मागे पळू नका. ख्रिस्त जे सांगतो त्या मार्गात तुम्ही चाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून मुद्दामून असं माहित, प्रभूला माहित होतं की हे लोक टपून बसत बरं का, हे लोक वाद करतील, मुद्दामून त्यांनी येऊ दिलं का? कारण आम्हाला ही टीचिंग मिळावी. त्याला माहित होतं संगती आहे आणि तो रेकॉर्ड करेल या गोष्टी आणि येणाऱ्या दिवसात माझ्या लोकांना चांगलं प्रगटीकरण भेटेल की तुम्ही आता फक्त शनिवार नाही तर 7 दिवस तुम्ही पवित्र पाळा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजल्या ठिकाणी या प्रकारे ही भविष्यवाणी तो आपल्यामध्ये पूर्ण करत आहे. काढूया पुन्हा मत्तयचा 12वा अध्याय. आपण अजून आम्हाला शिकायला मिळेल याच्यामध्ये. पहा, माझा सेवक, त्याला मी निवडले आहे, माझा प्रिय त्याच्यामध्ये. एक मिनिट 17 पासून वाचा. हे यासाठी झाले की यशया भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते, पहा, माझा सेवक, त्याला मी निवडले आहे, माझा प्रिय त्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन आणि तो राष्ट्रांच्या लोकांना न्याय कळवील. तो भांडणार नाही. तो काय करणार नाही? भांडणार नाही. मी जसं सांगितलं होतं का, जसं हे लोक ऍक्शन हिरो शोधत होते. काय शोधत होते? ऍक्शन हिरो. असं येईल कोणतरी फाईट करा, रोम मधून मला बाहेर काढल. पण त्यांचं हे समज कंप्लीट चुकीची होती आणि यशाने काय लिहिलं हे त्यांना समजत नव्हतं. कारण ख्रिस्त पहिले पाप शाप क्षमा आणि नंतर जीवनाचा मार्ग प्रगट करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर म्हणून काय लिहिलं? तो भांडणार नाही व ओरडणार नाही व गावातल्या रस्त्यांमध्ये त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. म्हणजे तो असे मोर्चे बिरचे काढणार नाही. तो काय प्रगट करणार? जीवनाचा मार्ग. तो काय प्रगट करणार? जीवनाचा मार्ग. आता पुढचं वचन देवाच्या आत्म्याने आपण समजूया. तुम्ही त्यासाठी म्हणा की प्रभू मला कृपा दे. वाचूया 20वं वचन. तो न्याय विजयास आणील, तोपर्यंत तो चेपलेला बुरू मोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय शब्द वापरला? तो न्याय विजयास आणील. तो न्याय कसा आणील? विजयास आणील. तोपर्यंत चेपलेला बोरू मोडणार नाही व तागाची धुमस्ती वात विजणार नाही. म्हणजे काय? आपण म्हणू ब्रदर, तुम्ही म्हणता का वलंडन करू नका? येशू स्वतः वलंडन केलेलं आहे. येशू स्वतःने काय पाळलंय? वलंडन पाळलं का नाही? याच्यात त्याचं प्रगटीकरण आहे. पुन्हा ऐका, तो न्याय विजयास आणील, तोपर्यंत चेपलेला बोरू मोडणार नाही. आणि न्याय कधी विजयाला येतो? प्रेज गॉड. त्यांनी काय आन्सर दिलं? येशूने विजय कधी मिळून दिला? तोपर्यंत तुम्ही नियमात चाला. पण एकदा का वधस्तंभ पूर्ण वाहिला, पुनरुत्थान झालं, आता तो बोरू तुमच्यासाठी कामाचा राहिलेला नाही. ओके, पुन्हा वाचूया. प्लीज अंडरस्टँड करा, प्रे करा. मी पुन्हा वाचतो. तो न्याय विजयास आणील. कोण? ख्रिस्त. तो न्याय काय आणील? विजयास आणील. तोपर्यंत काय लिहिलंय? तोपर्यंत. म्हणजे कधीपर्यंत? जोपर्यंत येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरत नाही तोपर्यंत. पुढे काय लिहिलंय? तो चेपलेला बोरू मोडणार नाही. मग येशूचं पुनरुत्थान झालं नाही का? झालं ना. मग आता न्याय संपला का नाही? नियमशास्त्र संपलं का नाही? संपलं. समजतं का? ठिकाणी अत्यंत स्पष्ट भाषा आहे. आणि राष्ट्र त्याच्या नावाची आशा धरतील. प्रेज द लॉर्ड. पहा, जर आत्म्यातून असेल ते लवकर प्रगट होईल. ही स्पिरिच्युअल लँग्वेज आहे, आध्यात्मिक भाषा आहे आणि खूप चांगलं प्रगटीकरण याच्यामध्ये आहे. का तो स्वतः वलंडन पाळतो, तो स्वतः शब्दात पाळायचा. पण तो या ठिकाणी सांगतो का एकदा का विजय मिळाला, तुम्हाला या बंधनात राहण्याची गरज पडणार नाही. आणि हेच प्रगटीकरण पॉलला खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि म्हणून कलसेकराच्या पत्रामध्ये, इब्रिकारास पत्रामध्ये, करंथीन्समध्ये, गलतीकाराच्या पत्रामध्ये तो वारंवार या गोष्टी सांगतो का सण पाळू नका, एक दिवसाच्या मागे पळू नका, सर्व दिवस सारखे, सर्व दिवस समान आहे. हे सर्व तो समजून सांगतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? कारण त्याला कळलं की येशू ते संपलं, येशू ते पूर्ण झालं. आता जे येशूने आम्हाला प्रगट केलं ते आम्हाला करायचं आहे. आलं लक्षात? या प्रकारे ही भविष्यवाणी या ठिकाणी हा जो 20व्या दिवस होता याचं रूपांतर फक्त एक दिवस नाही तर पूर्ण आठवड्यात प्रभूंनी केलं, याची समज परमेश्वर या ठिकाणी आम्हाला प्रगट करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 5वं वचन. कुणी एखाद्या दिवसाला दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, कुणी सर्व दिवस सारखे मानतो.
प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. हा, कोण म्हणतंय? पॉल. कोणी एक दिवस मानतं, कोणी काय मानतं? एक दिवस. पण कोणी सर्व दिवस कसे मानतं? सारखे. कोणी सर्व दिवस कसे मानतं? सारखे. म्हणून आम्ही फक्त एक नाही, आम्ही 7 दिवस सारखे, कारण शब्बाताचा प्रभूच आमच्यामध्ये आल्यामुळं आम्हाला फक्त एक दिवस विसावा नाही, आम्हाला 7 दिवस विसावा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला एक दिवस पवित्र नाही, आम्हाला 7 दिवस कसे आहेत? पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आणि लास्ट वचन इब्री पत्र 7 अध्याय 12 वचन. इब्री 7:12. हा, खूप महत्वाचं वचन आहे, लिहून घ्या वाटलं तर. इब्री 7:12. हा, रीड करा. तर याजक पण बदलले म्हणजे नियमशास्त्रही बदलणे अवश्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलले? तर काय बदलणं गरजेचं आहे? नियमशास्त्र. मग याजक बदलला का? बदलला. आता कोण आहे याजक? येशू. आता कोण आहे याजक? येशू. म्हणून याजक बदलला, म्हणून नियमशास्त्र बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या संदेशाचा सारांश हाच होता की तुम्ही नियमाच्या मागे पळू नका. का जुना करार काय सांगतो? येशूने काय केलं? येशू नियम पूर्ण करत होता, त्याला ते पूर्ण करायचं होतं, त्याला पूर्ण करायचं होतं. पण त्यांनी जे नवीन प्रगट केलं ते आम्हाला करायचं, त्यांनी ते पूर्ण केलं. म्हणून आम्हाला त्यांनी जे प्रगट केलं ते आम्हाला करायचं. नाही तर समजा आमच्या मनात हे असतं, बाप्तिस्मा करायचं काय करायचं? समर्पण. बाप्तिस्मा करायचा का समर्पण? काय सांगा, काय करायचं? येशूने समर्पण केलं का नाही? मग तुम्ही काय करणार? इथेच तुमचं उत्तर आहे. नाही, येशूने बुडूनच घेतला. येशू काय पूर्ण करत होता? तुम्ही म्हणताय ना त्यांनी केलं का मी पण करणार. त्यांनी वजन उचललं, तू का उचलतो? तुला वजन नाही उचलावं म्हणून त्यांनी उचललं. तो म्हणतो का माझा जो तू घे, जो अत्यंत हलका आहे. भावनात्मकरित्या जर बायबल वाचाल तर नाही जमणार, पण जर आत्मिकरित्या वाचलं तर हे आम्हाला कळत. नवीन नियम, तुम्ही ख्रिस्त नियम पूर्ण करत होता, त्यांनी नियम पूर्ण केला, तुम्ही का नियम पूर्ण करता? कळतं का? ठिकाणी एक तर कृपेत राहा, नाही तर नियमात राहा. जस तुम्ही नियमाच्या मागे पळता, तुम्ही कृपा ना करता. म्हणून नियमाच्या स्वाधीन राहा. का? कारण याजक बदललाय, याजक बदललाय, म्हणून नियमशास्त्र बदलले तुमच्यासाठी. पण ते म्हणतात ठीक आहे याजक बदलला, पण मी नियमातच चालणार. कृपा पाहिजे तर तुला फुकट आहे, पण तू कृपा म्हणतो नियमात चालतो, तू दोन्हीची चाकरी करतो. मग तुला कृपाही नाही, तुला नियमही नाही, म्हणून एकाच जणाची चाकरी कर. पहा, चेक कर आपलं जीवन. आपण भीतीमध्ये पॉल सारखी बोलणेच पाहिजे. किती बोलली बोलायचा तो, बिंदास. बाकीशी सहमत नव्हते होत, पण तरी बोलायचा, कारण प्रगटीनं तसं त्याला व्हायचं. आणि देवाने म्हणून त्याचे पुस्तक पुढे आणले, त्याचे पत्र पुढे आणले. त्याची समज खूप पुढे होती. समज सगळ्यांचीच पुढे असती, पण डेअरिंग पाहिजे उभं राहायला. त्याची डेअरिंग होती. परंतु परुषी हे ऐकून म्हणाले, भूतांचा अधिकारी बालजबूल याच्याकडून मात्र हा भूते काढतो, त्याच्या वाचून हा भूते काढीत नाही. हा, ओके. आता अजून एक विषय मी या ठिकाणी कव्हर करतोय. त्याचमध्ये कोणत्या दिवशी झाला? शाब्बात दिवशीच. का त्याला काय म्हणले? बालजुबेल. त्याला काय म्हणले? म्हणजे थोडक्यात सैतान. काय म्हणले? सैतान. तू जे कामं करतो कोणाच्या मदतीने करतो? सैतानाच्या. आणि मग नंतर त्यांनी एक संविधान त्या ठिकाणी दिलं, तर आपण वाचूया त्याचंच. मत्तय याचा 12वा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी आपण 27 वचन वाचूया. 27. आणि मी जर बालजबूल कडून भूते काढतो तर तुमचे मुलगे ती कोणाकडून काढतात? याकरता ते तुमचे न्यायाधीश होतील. हा, पहा त्याला काय म्हणले ते? बालजबूल. कोणाला? येशूला. बरोबर. पण येशूने एक उत्तर त्यांना दिलं. काय उत्तर दिलं त्यांनी? का तुमचे मुलं काय काढतात आणि ते कोणाकडून काढतात? काय म्हणला तो? तुमचे मुलं काय काढतात? भूते. आणि ती कोणाच्या नावात काढतात? तर त्यांची मुलं जे भूत काढायचे ते येशूच्या नावात काढायचे. कोणाच्या? येशूच्या. रेफरन्ससाठी लिहून घ्या. लूक 9वा अध्याय 49 वचन वाचूया. योहान. तेव्हा योहानाने उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही कोणा एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले. काय म्हणतात ते? कोणा एकाला तुझ्या नावाने भूते काढताना पाहिले. म्हणून ख्रिस्त या ठिकाणी शब्द वापरतो काय? का तुमच्याच पैकी एक माझ्या नावाने काहीतरी भूत काढत आहे. समजलं इथपर्यंत? पुढे जाऊया. पुन्हा मत्तयकडे या. 12वा अध्याय 31 आणि 32. पुढचा वाद काय होता तो वाचूया आणि मग तेही आपण समजू या ठिकाणी. यामुळे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची माणसास क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही.
आणि मनुष्याच्या पुत्राविरुद्ध जो कोणी काही शब्द बोलेल त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलेल त्याला त्याची क्षमा होणार नाही. या काळी ती होणार नाही व येणाऱ्या काळीही होणार नाही. हां, पहा, हे मुद्दा म्हणून मी वचन या ठिकाणी घेतलं कारण त्या दिवसाची चर्चा होती शब्बाताच्या दिवशी. या प्रकारे ख्रिस्त आपल्या मुखातून एक विधान देतो, तो एक वचन बोलतो का तो म्हणतो का मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जर काही बोलले तर काय होईल? क्षमा होईल. क्षमा होईल. पण जर पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलले तर क्षमा होणार नाही. मग याचा अर्थ काय? पहिलं वचन 31 का यामुळे मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप व दुर्भाषण यांची काय होईल? माणसास क्षमा होईल. हा, पण त्यांना काय करावं लागेल? पश्चाताप. काय करावं लागेल? पश्चाताप केला तर त्यांची क्षमा होईल. नाही तर असं समजू नका का बाबा बायबल तर सांगतं का फक्त पवित्र आत्म्याविरुद्ध बोलू नका, करायचं ते करा कारण प्रत्येक पापाची काय होईल? क्षमा होईल. तर तसा त्याचा अर्थ होत नाही. पुढे काय लिहिलं? परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण त्याची क्षमा होणार नाही. पवित्र आत्म्याविरुद्ध जर बोलले त्याची क्षमा होणार नाही. पुढचं वचन काय सांगतं? आणि मनुष्याच्या पुत्राविरुद्ध जो कोणी काही शब्द बोललेला त्याची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची क्षमा होणार नाही. मग याचा अर्थ काय? पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोललं तर क्षमा होईल का? येशू विरुद्ध बोललं तर क्षमा होईल का? हे वचन थोडंसं आम्हाला दुविधामध्ये टाकतं, म्हणून याचं प्रगटीकरण आम्हाला व्हावं म्हणून हा मी पुढचा भाग घेतला या ठिकाणी. काही तर असं लिहिलं का तो म्हणतो का आत्म्याविरुद्ध बोललं तर क्षमा नाहीये, पण मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्धात बोललं तर काय आहे? क्षमा होईल. मग म्हणजे आत्म्याविरुद्ध क्षमा आहे, क्षमा नाहीये, आणि येशू विरुद्ध बोललं तर काय? आलं लक्षात या ठिकाणी? याचं प्रगटीकरण काय आहे? देवाच्या कृपेने आम्ही समजू. त्यांनी काय शब्द वापरला? मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जर बोलले तर काय होईल, पण त्याच्या आत्म्याविरुद्ध बोलले तर क्षमा होणार नाही. आता पहा, त्या ठिकाणी जे लोक होते, सदुकी, परुषी, पुष्कळ लोक होते, पुष्कळ समुदाय ठिकाणी जमला होता. आणि मग काही लोक मुद्दामून त्याला बोलत होते. कोणाला? येशूला. त्यांना सत्य माहित होते पण सत्य स्वीकारत नव्हते. त्याला त्यांना धरायचं होतं, पकडायचं होतं म्हणून ते बोलत होते. आणि काही गर्दी काय होती, ते बोलतात ना म्हणून ते बोलायचे. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलले तर क्षमा होईल, तर काय होईल? क्षमा होईल. पण आत्म्याविरुद्ध बोलले तर क्षमा होणार नाही. मग आम्हाला काय वाटतं? येशू विरुद्ध काही बोललं तर काय होणार? क्षमा होईल, फक्त आत्मा. मग पहा, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो आत्मा, हे तिघांचा पावर वर खाली आहे का? तिघ पण कोण आहेत? तिघांना पण काय शब्द वापरलेत? तिघ पण कोण आहेत? मग इथं काय असं म्हणलं का बाबा पुत्राविरुद्ध बोललो तर क्षमा होईल, पण आत्म्याविरुद्ध मग येशू देव नाहीये का? कळलं का? पुन्हा सांगतो. देव जो पिता, देव जो पिता. मग पिता कोण आहे? देव. पुत्र कोण आहे? देव. पुत्र पण कोण आहे? देव. येशू पुत्र आहे पण पुत्र कोण आहे? देव. आत्मा पण कोण आहे? देव. वचन काय सांगितलं? आत्म्याविरुद्ध बोललं तर चालणार नाही, पुत्राविरुद्ध बोललं तर चालेल. मग पुत्र देव नाहीये का? म्हणून या ठिकाणी काही लोकांच्या मनात गैरसमज होतो कारण येशू विरुद्ध काही बोललं चालेल का असं लिहिलंय, पुत्राविरुद्ध बोललं तर क्षमा होईल. तसं नाहीये. म्हणून या ठिकाणी ख्रिस्त असं का म्हणतो ते आम्हाला समजलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा मी ख्रिस्त आहे, बरोबर, आणि हे दोघं सदुकी परुषी लोक आहेत, बरोबर. हे जे बोलतायत कसं बोलतात? नियम माहित आहे, जाणून बुजून बोलतात, सर्व त्यांना सत्य माहिती आहे, आणि म्हणून ते विनाकारण मला दोष आरोप देतात. काय करतात? दोष आरोप करतात. पण त्याच गर्दीला ही पण गर्दी जोडली. याला सत्य वगैरे काय माहीत नाही. काही लोक कसे असतात, त्यांना सत्य माहीत नसतं. ही गर्दी तिकडे वाहती का? हे असं बोलतात का? हे पण तोच ऐकतो आणि तोच बोलतो. आलं लक्षात? येशूला जे बालजुबेल बोलले, येशूला जे सैतान बोलले, काही लोक मुद्दामून बोलले. काही लोक कसे बोलले? मुद्दामून. पण काही जे लोक होते ते न कळत बोलले. कसे बोलले? न कळत. का? कारण त्यांना माहित नव्हतं का हा मसीहा आहे. हा कोण आहे? मसीहा. मसीहा म्हणजे कोण? अभिषिक्त. मसीहा म्हणजे कोण? अभिषिक्त. देवाचा अभिषिक्त आहे हे याला माहित नव्हतं. म्हणून तो म्हणतो का मनुष्याची पुत्राची जर तुम्ही निंदा कराल किंवा त्याला नावं ठेवाल तर क्षमा होईल. म्हणजे काय? हा जे बोलला हा न कळत बोलला. कसं बोलला? न कळत. कारण याच्या हिशोबाने मी मसीहा नाहीये, याच्या हिशोबाने मी योसेफाचा पोरग आहे. याच्या हिशोबाने मी कोण आहे? योसेफाचा पोरग. याच्या हिशोबाने मी नाझरेत गावाचा आहे. म्हणून हा जे बोलतो ते अल्लडपणात बोलतो. म्हणून असं लिहिलंय का मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जर तुम्ही काही बोलले त्याची क्षमा होईल. काय होईल? क्षमा होईल. पण ती का क्षमा होईल? कारण तुम्ही कसं बोलताय? अल्लड.
कसं बोलताय? अल्लड. पण तुम्ही जे जाणून बुजून बोलता तुम्हाला क्षमा होणार नाही. म्हणून तो म्हणला का देवाच्या आत्म्याविरुद्ध जे बोलतात त्यांना क्षमा होणार नाही. मग देवाचा आत्मा काही वेगळा होता का ईश्वरच होता? देवाचा आत्मा सेपरेट फिरत होता का? ईश्वरच होता. कारण त्याला माहित होतं का तुम्हाला माहिती मी अभिषिक्त आहे, तुम्हाला माहिती मी अभिषिक्त आहे. का? कारण ज्यास निकेदम प्रभू येशूकडे येतो तो काय म्हणतो? आम्हास ठाऊक आहे की देवाचा आत्मा असल्या वाचून तू हे चमत्कार करू शकत नाही. तो असा नाही म्हणत मला, तो काय म्हणतो? आम्हास. मग तो सदुकी परिषदेचा बॉस होता, मग त्यांच्यात हे नाही आले का? मग यांना सत्य नव्हतं माहित का? यांना माहित होतं, पण हे मुद्दामून त्याला नावं ठेवत होते. पण त्याला माहित होतं की त्याच्यामध्ये हा पिसला जाईल, हा काय होईल? पिसला जाईल. म्हणून तो म्हणतो की मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध जर काही बोलले तर काय होईल? क्षमा होईल. म्हणजे काय? जर तुम्हाला नाझरेतकर म्हणून बोलतो, जर तुम्हाला सुताराचं पोर म्हणून काही बोलतो, जर तुम्हाला योसेफाचं पोर म्हणून काही म्हणतो, तर तुला क्षमा आहे, कारण तुला सत्य माहीत नाही. पण जर तुम्हाला सत्य माहिती आहे, तुम्हाला क्षमा होणार नाही. म्हणून याचा अर्थ असा घेऊ नका कारण येशू विरुद्ध काही बोललं तर चला आपल्याला क्षमा आहे. नाही, अल्लड होता म्हणून त्याला क्षमा आहे. तुम्हाला सत्य माहिती आहे का तो देव आहे, त्याच्या विरुद्ध काही बोललेलं चालणार नाही. समजतंय का? संदर्भासाठी तुमच्यासाठी तिमोथी 1 तिमोथी काढू आपण. 2 मिनिटं उभा राहा. 1 तिमोथी पहिला अध्याय 12 ते 16 वचन वाचूया आपण. वाचूया. आणि ज्याने मला शक्ती दिली तो आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे उपकार मी मानतो. कोण बोलतोय? पॉल. कोण बोलतोय? पॉल. पॉल. आता पुढे शब्द लक्षपूर्वक आहे का? कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. मी तर पूर्वी निंदक व पाठलाग करणारा. काय होतो? निंदक व पाठलाग करणारा. पुढे काय लिहिलंय? व अपमान करणारा होतो. अपमान करणारा होतो. पुढे तथापि न समजून मी अविश्वासाने ते केले. न समजून. काय शब्द वापरला? न समजून. न समजून मी केले. कसं केले? न समजून केले. पुढे काय लिहिलंय? म्हणून माझ्यावर दया झाली. म्हणून माझ्यावर दया झाली. पण जर तुम्हाला सत्य माहित आहे आणि तरी तुम्ही येशू विरुद्ध बोलता तर तुम्हाला क्षमा होणार नाही. आलं लक्षात? नाही तर आम्हाला काय वाटतं नाही फक्त आत्म्याचा रिस्पेक्ट आहे, येशूच्या विरुद्ध थोडं काही बोललं तर चालून जातं. न कळत बोलला म्हणून प्रभूने डिस्काउंट दिला. आलं लक्षात? म्हणून प्रभू म्हणला का ह्यांच्या चक्करमध्ये हा पिसला जाईल, हा वाचला पाहिजे त्या काळामध्ये. म्हणून परमेश्वर हा शब्द वापरतो का मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्धात जर तुम्ही काही बोलले तर तुम्हाला काय होईल? क्षमा होईल. म्हणजे असे वाचतील, पण जे तुम्ही सत्य जाणणार आहेत तुम्ही वाचणार नाही, कारण तुम्ही देवाच्या आत्म्याविरुद्ध बोलता. का? कारण जे देवाचं कार्य आहे ते कार्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? सैतानाला. ते जे भूत पळाले ते कोणाच्या आत्म्याद्वारे पळाले? कोणाच्या आत्म्याद्वारे? पण त्यांना माहित नव्हतं का? माहित होतं. ओके, काढूया योहान शुभवर्तमान 3रा अध्याय. फास्ट काढूया. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय वाचूया. पहिलं 2रं वचन. आणि पुरुषातला कोणी एक माणूस. 1 मिनिट काढलं सर्वांनी? रीड करा, लक्ष द्या. आणि पुरुषातला कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. कोण होता? यहुद्यांचा अधिकारी. आणि तो परुषी होता. कोण होता? परुषी अधिकारी होता. ठीक आहे, पुढे वाचूया. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस. तू देवापासून आलेला शिक्षक आहेस. पुढं हे आम्हास ठाऊक आहे. काय शब्द वापरला? हे आम्हास ठाऊक आहे. काय शब्द? आम्हास. काय शब्द वापरला? आम्हास. म्हणतो का मला माहिती आहे? नाही, तो म्हणतो आम्हाला माहिती आहे. म्हणजे मी नाही तर आमचा जेवढा ग्रुप आहे ना, आमच्या सर्व ग्रुपला माहिती आहे का तू देवाचा अभिषिक्त आहे. पुढे काय लिहिलंय? कारण हे जे चमत्कार तू करतोस, हे जे तू चमत्कार करतोस ते कोणालाही आपल्या बरोबर देव असल्या वाचून करता येणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू जे चमत्कार करतो ते असंच कुणी करू शकत नाही. त्याला देवाचा आत्मा पाहिजे. हे त्यांना माहित नव्हतं का? माहित होतं. पण हे लोक काय म्हणले का तू भूताच्या मदतीने करतो. कोणाच्या मदतीने? भूताच्या. आणि म्हणून याचा राग प्रभूला आला होता का तुम्ही देवाचा गौरव चोरता. देवाचा काय चोरता? गौरव चोरता. म्हणून तुम्हाला शासन झालंच पाहिजे. हालं लक्षात? पुढची लँग्वेज किती कडक आहे. काढा बरं मत्तय 12वा अध्याय 34 वचन. आपण फक्त योहानाबद्दलच हे वचन ऐकतो, पण बघूया येशूची पण लँग्वेज कशी या ठिकाणी. वाचूया 34 वचन. अहो सापांच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? काय शब्द वापरला?
अहो सापाच्या पिलांनो. हा, आपण नेहमी कोणाला नाव ठेवतो? योहानाला. कोणाला? खूप कडक आहे, कशी याची भाषा आहे. योहान ज्यास म्हणतो अहो सापांच्या पिल्लांनो, आपल्याला फक्त योहान दिसतो, पण आता इथे कोण भाषा वापरतोय? येशू. कोण बोलतोय? येशू. तो म्हणतो अहो सापांच्या पिल्लांनो. का त्याला एवढा राग आहे? का तू या प्रकारची भाषा बोलत आहे? का? कारण त्यांनी देवाचा गौरव नाकारून कोणाला गौरव देत आहे? सैतानाला. आणि ते म्हणून का माहितीये का? कारण जर त्यांनी हे मान्य केलं का हा देवाचा अभिषिक्त आहे, तर सदोषी आणि परुषी लोकांची व्हॅल्यू राहणार नाही. म्हणून त्यांना माहित होतं का देवाचा अभिषिक्त आहे, पण ते त्याला गौरव देऊ देत नव्हते. कारण त्याला गौरव केला तर यांचं व्हॅल्यू संपणार. म्हणून या ठिकाणी या प्रकारे प्रभूंनी विधान केलं, ख्रिस्ताविरुद्ध बोलले, मनुष्याच्या पुत्राच्या विरुद्ध क्षमा होईल, पण आत्म्याविरुद्ध क्षमा होणार नाही. लक्षात आलं? याचा अर्थ काय समजलं ना? मग येशू विरुद्ध बोलायचं का नाही? हे फक्त त्या काळातल्या लोकांसाठी होतं ज्यांना येशू माहीत नाही. आणि आजही ज्यांना येशू माहीत नाही, जर ते काही बोलले त्यांना प्रभू क्षमा देईल का? त्यांना माहीत नाही. पण ज्यांना सत्य माहीत आहे, सत्य माहीत असूनही जर ते येशू विरुद्ध बोलतात, तर त्यांना क्षमा होणार नाही. कारण देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो आत्मा, हे तिघ पण समान आहे. प्रेज द लॉर्ड. हे पित्या परमेश्वर, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो पित्या. धन्यवाद ईश्वर. हे पित्या परमेश्वर, आम्हास वचन शिकायचं आहे आणि धन्यवाद का तू आज वेगळ्या प्रकारे आम्हास हे प्रगटीकरण दिलं माझ्या पित्या. का प्रभू नियम तुझ्यामध्ये पूर्ण झाला प्रभू. येस माझे देवा. आणि तू आम्हास नवीन मार्ग प्रगट करण्यासाठी आला. अब्बा तू आम्हास अजून सोप्या साध्या पद्धतीने अब्बा फादर मार्ग दाखवण्यासाठी आला माझ्या पित्या. म्हणून हे पित्या पुन्हा आता जुना जू आम्ही वाहू नये, पण जो जू अत्यंत सोपा आणि हलका आहे, म्हणजे तू प्रगट केलेले मार्ग पित्या, त्या मार्गात चालण्यास आम्हाला सहाय्य कर आणि प्रत्येकात तुझा गौरव हो दे. हे पित्या परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतोय प्रत्येकांसाठी का प्रभू ज्याही सहभागितेमध्ये हे असतील, फक्त जायचं म्हणून जायचं नाही प्रभू, पण या सर्वांनी आत्म्यातून ते वचन ऐकावं, आत्म्यातून ते पाहावं काय तसंच आहे का ज्या प्रकारे ते सांगण्यात येतं माझ्या परमेश्वरा. प्रत्येकाने आपले आध्यात्मिक डोळे उघडे ठेवावेत माझ्या परमेश्वरा, जेणेकरून प्रभू आम्हाला सत्य समजेल, सत्याचा प्रचार होईल प्रभू, आणि प्रत्येकात मोठं तुझं गौरव आणि कार्य होईल. हे पित्या परमेश्वर, जो विश्वास, जो दृढता पॉल मध्ये होती, समज मार्टिन लुथर तुझ्या सेवकांमध्ये होती, हे पित्या परमेश्वर सत्य तर आम्हालाही समजतं माझ्या पित्या, पण धैर्य नाहीये प्रभू आमच्यामध्ये. आपण धैर्याचा आत्मा आमच्यामध्ये नाहीये प्रभू. हे पित्या आम्हाला ताकद दे की तुझ्या वाटात आम्ही उभं राहो पित्या, सत्याची घोषणा आम्ही करावी, सत्यात आम्ही चालावं माझ्या पित्या. आम्हाला सहाय्य कर पित्या, आणि आम्हाला तुझा गौरव हो प्रभू. पुन्हा एकदा या सर्वांना आशीर्वाद देतो देवा. तुझं लक्ष या सर्वांकडे आहे का आज हे सगळं आपला वेळ सोडून तुझं वचन ऐकण्यासाठी आले प्रभू. चमत्कारासाठी नाही आले प्रभू, पण हे चमत्काराच्या परमेश्वराला मिळवायला आले प्रभू. आणि धन्यवाद का तुझं वचन हे ऐकतात माझ्या परमेश्वर, हे ज्ञान प्राप्त करतात प्रभू. आणि ज्या प्रकारे तू म्हणतो का ज्ञानाच्या कमतरतेमुळे माझा लोकांचा नाश होतो, ते वचन यांच्यात पूर्ण होणार नाही प्रभू, कारण सर्व ज्ञान संबोधन करतात. आणि प्रभू हे अजून आध्यात्मिकरित्या वाढणार, यांचा विवेक जागृत होणार, यांची समज वाढणार माझ्या परमेश्वरा. आणि मग प्रभू यांची समज उत्तम आहे, तुला खूप चांगल्या प्रकारे लोकांना मांडू शकतील, आणि त्या दिवसामध्ये खरं संजीवन लोकांमध्ये वाहणार माझ्या परमेश्वरा, आणि तुझा गौरव होईल प्रभू. सर्व गौरव आम्ही तुला देतो. त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबात तुझी कृपा स्वीकारतो, आणि जी भूक त्यांच्यामध्ये आहे हीच भूक त्यांच्या आप्तजनामध्ये बाळगू दे पित्या. आणि त्यांनाही अजून आध्यात्मिक अब्बा सहभागिता भेटून वाचनाची भूक भेटू दे, वाचनाचं माध्यम भेटू दे पित्या, आणि त्यांच्यात तुझा गौरव होऊ दे. जे काही आज त्यांच्यामध्ये पेरलं ते स्पर्श केलं जाऊ दे प्रभू. काही प्रश्न असतील तर पवित्र आत्मा त्यांची भेट घे, त्यांच्याशी बोल माझ्या प्रभू, आणि त्यांच्यात तुझा गौरव हो. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.